आनंदाचं पानमध्ये आज अनेकांचे लाडके लेखक आपल्या भेटीला येत आहेत. आपल्याकडे वाचकांचे दोन प्रकार असतात. एक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या विषयांवरचं वाचन करत असतात आणि काही वाचक मात्र असे असतात की अगदी सिलेक्टिव्ह वाचन करतात. केवळ खूप गाजलेली अशी जी पुस्तकं असतात तीच वाचतात. अशा दोन्ही वाचकांच्या यादीत जे पुस्तक असतं ते म्हणजे मिलिंद बोकीलांचं शाळा. या पुस्तकानं इतिहास घडवला. पण बोकील सरांची ओळख केवळ लेखक इतकीच नाही तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचं मोठं कार्य आहे आणि त्यांचं इतर साहित्यही तितकंच प्रसिद्ध आहे. जसं की समुद्र, एकम, त्यांनी मेळघाटाबद्दल लिहिलेलं पुस्तक, मेंढा गावाबद्दलचं पुस्तक, अशी सगळी पुस्तकं खूप गाजलेली आहेत आणि फार महत्त्वाची आहे. पण आज मात्र आपण बोकील सरांशी गप्पा मारणार आहोत ते त्यांच्या नव्या कोऱ्या कथासंग्रहाच्या निमित्ताने. महानगर हा कथासंग्रह अगदी काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध झालाय, जो मोठ्या शहरातल्या जगण्याचा पट मांडतो. तेव्हा थेट गप्पा मारायला सुरुवात करूया मिलिंद बोकील सरांशीच. सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर खूप दिवसांपासून आमची इच्छा होती की तुम्ही आनंदाचं पान मध्ये यावं आणि आज तो योग जुळून आलाय. मी अगदी पहिलाच प्रश्न विचारते कारण आपल्याला इतरही पुस्तकांबद्दल बोलायचं आहे, मात्र निमित्त आजचं महानगरचं आहे. त्यामुळे महानगर म्हणजे महानगरातल्या संवेदना सांगणारं किंवा कथा सांगणारा असा हा कथासंग्रह आहे. मी तो वाचलाय, त्यामुळे 7 कथा आहेत त्यात. तुम्ही या कथासंग्रहाबद्दल काय सांगाल की जेव्हा आपण महानगरातल्या कथा म्हणतो तेव्हा काय सांगाल तुम्ही? तर त्याचं शीर्षक जरी महानगर असलं आणि महानगर म्हटलं की आपल्या समोर मुंबई, कलकत्ता, मद्रास अशा मोठ्या शहरांचं चित्र येत असलं तरी लेखक जेव्हा एखादं शीर्षक वापरतात तेव्हा ते काही एका रूपकाच्या अर्थाने किंवा प्रतीकाच्या अर्थाने वापरत असतात. त्यामुळे महानगर जेव्हा म्हटलेलं आहे त्यावेळी केवळ त्या शहरातल्या गोष्टी असा त्याचा अर्थ नाही आहे, तर एकंदर आपल्या जीवनामधली जी गुंतागुंत असते, जी व्यामिश्रता असते, एरवी सरळ सोपं वाटणारं पण प्रत्यक्षात त्याला खूप खाचाखोचा असणारं असं जे आपलं जीवन असतं, तर त्या जीवनातली गुंतागुंत व्यक्त करणाऱ्या ज्या कथा असतात त्यांना महानगर या शीर्षकाने संबोधन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ती गुंतागुंत आणि त्या गुंतागुंतीकडे वाचकाचं लक्ष आकर्षित व्हावं हा त्या शीर्षकाचा खरा हेतू आहे. खरं तर मी जसं आत्ता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला सर, 7 कथा आहे. पण मी जेव्हा त्या पुस्तकाविषयी वाचत होती किंवा तुम्ही पण त्यात मनोगत लिहिलेलं आहे त्याविषयी वाचत होते तेव्हा लक्षात आलं की एक मोठा कालावधी आहे ज्या दरम्यान या कथा लिहिल्या गेलेल्या आहेत, म्हणजे अनेक वर्षांच्या कालावधीत. तर म्हणजे बरं, एका कथेचा दुसऱ्या कथेशी असा काही संबंध नाही. बरेचदा कथासंग्रहामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं वेगवेगळ्या पद्धतीच्या या कथा आहे. तर त्या कथांमध्ये तुम्हाला काही वेगळे पण तुमच्याच कथांमध्ये जाणवलं का? काळ बदलला आहे, विषय बदललेले आहेत, ते सांगाल ना आम्हाला? तर याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे एकतर आपल्याला माहिती आहे की त्यातली जी आता तुम्ही उल्लेख केलात तर त्यातली जी पहिली कथा आहे पुन्हा सूर्य पुन्हा प्रकाश, ही 1981 साली प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे मी 20व्या वर्षी ती कथा लिहिलेली आहे आणि तिला आता जवळजवळ 44-45 वर्ष झालेली आहेत. तर ती पहिली कथा आणि त्याच्यानंतर मधल्या कालखंडात ज्या कथा लिहिल्या आणि त्यातल्या बऱ्याचशा कथा या असंग्रहित झाल्या, म्हणजे त्या प्रकाशित झालेल्या होत्या पण असंग्रहित राहिलेल्या होत्या. तर त्या सगळ्या कथा यावेळी एकत्र आणलेल्या आहेत आणि त्याच्यातली शेवटची कथा जी आहे कॅमेरा, ती दीपावलीच्या दिवाळी अंकात 2023 साली प्रसिद्ध झालेली आहे. तर असा हा एकंदर 40-45 वर्षाचा कालखंड आहे. तर त्यात दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत की एकतर आपल्या समाजाचं नागरीकरण, औद्योगिकीकरण, समाजातली गुंतागुंत हे सगळं गेल्या 40-45 वर्षामध्ये पुष्कळ वाढलेलं आहे आणि त्याचं एक चित्रण त्याच्यामध्ये होतं. आणि मी आधी म्हटलं तसं नुसतं ते नागरीकरण झालं असं नाही, तर त्याच्यामधल्या समस्या, त्याच्यामधले पेच, त्याच्यामधली गुंतागुंत ही सगळी त्या प्रमाणात वाढलेली आहे. हा एक मुद्दा. पण त्याचबरोबर दुसरं असं होतं की काळ जसा बदलतो तसा लेखकही बदलत असतो. म्हणजे मी जेव्हा पहिली कथा लिहिली तेव्हा मी 20 वर्षाचा होतो. आज मी आता 45 वर्ष होऊन गेल्यावर मी आता 65 वर्षाचा आहे. तर ह्या सगळा कालखंड लेखकाला सुद्धा बदलून टाकणारा असतो आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी होत असतात प्रामुख्याने. एक म्हणजे ज्याला आपण सेन्सिबिलिटीज म्हणतो, म्हणजे जाणीवा म्हणतो, त्या जाणीवा आपल्या बदलत असतात आणि त्या जाणीवा व्यक्त करण्याची जी लेखकाची शैली असते, म्हणजे जी पद्धत असते ती सुद्धा बदलत असते.
तर ह्या दोन्हीमध्ये लेखकाच्या आविष्कारामध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणून एरवी कुठल्याही कथासंग्रहाला खरं मनोगत किंवा असं लिहित नाहीत, मी लिहिलेलं नाहीये, पण या कथासंग्रहाला मी ते लिहिलंय ते एवढ्यासाठी लिहिलंय की हा जो सगळा बदल झालाय हा वाचकांनी लक्षात घ्यावा. आणि या लेखकाची पहिली कथा 40-45 वर्षापूर्वी कशी होती, काय होती, कशा तऱ्हेचं शैली होती, आणि त्याच्यानंतर पुढे सरकत जेव्हा आत्ताची कथा आहे तर ती त्या कथेमध्ये कशा तऱ्हेची शैली, कशा तऱ्हेचं आविष्कार झाला आहे, हा एक असा चित्रपटासारखा सगळा जो पडदा आहे तो समजून घ्यावा, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. सर, खरं तर तुम्ही आता महानगर जेव्हा आपण शीर्षक देतो तेव्हा त्यातून लेखक म्हणून तुम्हाला काय अभिप्रेत होतं ते सांगितलं, पण एक वाचक म्हणून मला कायमच मुखपृष्ठ पुस्तकांची आकर्षक असतील तर ती खूप खुणावतात. आणि दुसरं, कथासंग्रहाच्या बाबतीत कथांची नावं, आणि हा कथासंग्रह जेव्हा आपण हातात घेतला तेव्हा ते मुखपृष्ठ खरंच म्हणजे महानगराची जाणीव आणि महानगराचे जीवनाची जाणीव करून देणार आहे. आणि कथांची नावं पण खूप वेगळी आणि आपण ज्याला असं एकदम इंटरेस्ट निर्माण करतील किंवा काय आहे बघूया यात असं वाचावं असं वाटतील. असं जसं मला आठवतंय याच कथासंग्रहातलं एक नाव आहे लोखंड आणि घोडा. तर या दोन्ही गोष्टींबद्दलही आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, मुखपृष्ठ आणि नावं. तर असा प्रयत्न तर असतोच की कथासंग्रहाचं किंवा कादंबरीचं मुखपृष्ठ हे त्या आशयाशी सुसंवादी असावं आणि त्या आशयाला अधिक गहिरं करणारं असं ते असावं. त्यामुळे आम्ही तसा शोध घेत असताना लक्षात आलं की आपल्याकडच्या या सगळ्या शहरी व्यवस्थेबद्दल ज्यांनी खरोखर मनपूर्वक आणि गंभीरपूर्वक असं काम केलेलं आहे ते आपले ठाण्याचे चित्रकार डॉक्टर सुधीर पटवर्धन हे आहेत. आणि ते स्वतः त्या एका अशा महानगरात राहतात, तिथे त्यांचा व्यवसाय आहे आणि तेच महानगर ते बघत असताना ते एका आपल्या विशिष्ट शैलीमधून त्या चित्रांचा ते आविष्कार करतात. म्हणजे कुठल्याही चित्रकाराची शैली हे त्याच्या दृष्टीने मुख्य गोष्ट असते. तर ती मलाही त्यांची चित्र फार आवडायची आणि त्यामुळे ती जी शैली ज्या तऱ्हेने ते व्यक्त करतात ते ह्या कथासंग्रहातल्या आशयाशी अगदी जुळून येणारं आहे असं मला वाटलं. आणि म्हणून मग आम्ही त्यांना विचारलं की तुमचं या संदर्भातली काही चित्र आम्ही याच्यासाठी घेऊ का. तर त्यांनी आता मनपूर्वक त्याला परवानगी दिली. आता तुम्ही शीर्षकांविषयी म्हटलेलं आहे, तर आता हे उघडच आहे की ही जी शीर्षकं दिलेली होती ही शीर्षकं त्यावेळी दिलेली होती, ती काही आत्ता ठरवून दिलेली नाही आहेत, कारण ह्या सगळ्या कथा तशा प्रसिद्ध झालेल्या आहेत. सर, खरं तर म्हणजे गप्पा जरी महानगरच्या निमित्ताने असतील तरी तुमची कितीतरी पुस्तकं अशी आहेत ज्या म्हणजे आमच्या आवडत्या पुस्तकांच्या लिस्टमध्ये असतात. म्हणजे शाळा तर अर्थात आहेच, पण समुद्र असेल, एकम सारखा वेगळं पुस्तक असेल. पण तरीही आज मला 2 वेगळ्या पुस्तकांबद्दल तुम्ही सांगावं असं वाटतं. ते म्हणजे मेंढा गावाबद्दलचं जे पुस्तक तुम्ही लिहिलंय ते, आणि मेळघाटाबद्दलचं. म्हणजे पत्रकारितेत असल्यामुळे तो मेंढाचा संघर्ष, ती सगळा इतिहास माहिती आहे, पण त्याबद्दल तुमचं लिहिणं कसं झालं, तुम्ही त्या प्रश्नापर्यंत कसे पोहोचलात. आणि अर्थात मेळघाटाचा जो विषय आहे, दोन्ही विदर्भातले विषय आहेत, दोन्ही फार महत्त्वाचे विषय, तर तुम्ही त्या दोन्ही पुस्तकांविषयी थोडक्यात सांगावं, कारण ती पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणखीन पोहोचायला मदत होईल. तर मी दोन्ही प्रकारचं लेखन पहिल्यापासून करत आलोय. म्हणजे ज्याला आपण ललितरम्य काल्पनिक साहित्य म्हणतो, ज्याला फिक्शन म्हणतो ते, आणि ज्याला नॉन फिक्शन म्हणतो ज्याच्यामध्ये सामाजिक लेख, सामाजिक विषयांवरच्या इतर काही गोष्टी किंवा सामाजिक संशोधन ज्याच्यावर झालेलं आहे त्याच्या संदर्भातलं, किंवा प्रवास वर्णन जे समुद्रापारचे समाज सारख्या पुस्तकात आलेलं आहे ते. तर आता ह्याच्यात असं करत असताना माझं शिक्षण समाजशास्त्रामध्ये झालेलं आहे, परंतु आम्ही सगळे म्हणजे मी आणि माझ्याबरोबरची सगळी पिढी त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये आली. म्हणजे मी आधी साधा मध्यमवर्गीय मुलगा होतो, परंतु आपल्याला माहिती आहे की 70च्या दशकामध्ये विद्यार्थी युवकांची मोठमोठी आंदोलनं होत होती आणि त्याच्यातूनच मग हे संपूर्ण क्रांती आंदोलन झालं आणि मग पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर त्या आंदोलनातून आम्ही येत असताना हा एक नेहमी महत्त्वाचा मुद्दा असायचा की खरोखर या देशाचे नियंते कोण आहेत. या देशाचे नियंते काही फक्त राजकीय पुढारी किंवा नेते नाही आहेत, तर खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटना म्हणते त्याप्रमाणे
आम्ही भारताचे लोक हे खरं या देशाचे नियंते आहेत. तर त्यामुळे ही जी लोकशाही आहे की जी खरोखर लोकांनी नियंत्रित केलेली असली पाहिजे, त्या लोकशाहीविषयीचं एक प्रेम, त्या लोकशाहीविषयीची आस्था आणि ती लोकशाही मजबूत होईल हा कायमच एक विचाराचा कार्य करण्याचा असा भाग राहिलेला होता. आणि त्यात असं झालं की माझे हे जे मित्र मोहन हिराबाई हिरालाल, जे आता नाही आहेत अनफॉर्च्युनेटली, तर त्यांनी ह्या आदिवासी गावामध्ये हे अशा तऱ्हेचा प्रयोग हा सन 85-86 नंतर सुरू केला होता की त्यांना असं बघायचं होतं की एखादं असं आदिवासी गाव आहे का की जे सर्व सहमतीच्या आधाराने आपली वाटचाल करत आहे आणि त्या गावाबरोबर राहायचं, त्यांच्याबरोबर प्रयोग करायचे आणि इतर गोष्टी करायच्या, असं त्यांचा तो उद्देश होता. आणि मी साधारणपणे 2000 म्हणजे आधीपासून परिचय होता, परंतु 2008-09 नंतर मी सातत्याने त्याच्याकडे जायला लागलो. आणि मग मोहन मला असं म्हणला की तू का बघत नाहीस ह्याच्याकडे, की हा जो सगळा प्रयोग आहे याच्याविषयी बघ, काय वाटतं तुला ते सांग. तर मग असं मी बघत गेलो. त्यावेळी मग माझ्या लक्षात आलं की हे गावकरी काहीतरी विलक्षण वेगळी गोष्ट सांगतायत. आणि त्यातली जी घोषणा आहे ती तुम्हाला माहितीच असेल की दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. तर ही जी घोषणा दिली आहे ही आपल्याकडे ज्याला 73वी घटना दुरुस्ती म्हणतात, जी आपण 92-93 साली केली, त्याच्याही अगोदर दिलेली घोषणा आहे. म्हणजे ती जी भारतीय राज्यघटनेचं जे इप्सित आहे की भारताचे लोकच खरोखर नियंते असले पाहिजेत, ते इप्सित हे साधेसुधे गावकरी साध्य करण्याच्या प्रयत्नात होते. आणि मग त्याला धरून जो सगळा प्रवास झालेला आहे तो त्या पुस्तकात आहे. आणि मी जेव्हा जायला लागलो त्याच्यानंतर हा जो वनाधिकार कायदा आहे तो वनाधिकार कायदा पारित झालेला होता. आणि त्या वनाधिकार कायद्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सामूहिक वनावरचा सामूहिक अधिकार मिळवणारं हे पहिलं गाव होतं. तो सगळा इतिहास त्या पुस्तकात आलेला आहे. तर ते आम्हाला फार महत्त्वाचं वाटलं की आजच्या काळामध्ये सध्या काय होतं आहे, तुम्ही आम्ही ज्या लोकशाहीत जगतो ती फक्त ज्याला प्रातिनिधिक लोकशाही आहे ती आहे. म्हणजे आपण माहिती आहे की आपल्याला दर 5 वर्षांनी निवडणुका येतात, आपल्याला सांगितलं जातं की मतदान हे पवित्र कर्तव्य आहे, ते तुम्ही केलंच पाहिजे, आणि मग आपण मतदान करतो. पण त्याच्यानंतर काय, मतदान केल्यानंतर एक नागरिक म्हणून माझा ह्या लोकशाहीशी काय सांधा आहे. म्हणजे आपल्याला सध्या असं आहे की मतदान केलं ना, आता 5 वर्ष काही तुम्ही करायचं नाही, आता स्वस्थ बसा आणि जे काय चाललंय ते बघा. आणि काय चाललंय ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, तुमच्याच चॅनलवरून आम्ही ते बघत असतो की काय चाललेलं आहे. तर ते त्याच्याही पेक्षा म्हणजे ही केवळ लोकशाही अर्धी लोकशाही झाली की ज्याच्यामध्ये लोकांनी मतदान करून प्रतिनिधी द्यायचे आणि प्रतिनिधींनी राज्यकारभार चालवायचा. पण लोकशाहीची कल्पना अशी नाही आहे. आपली लोकशाहीची व्याख्या आपण नेहमी ऐकतो की लोकांसाठी, लोकांनी केलेली, लोकांतर्फे अशी वगैरे. तर त्याच्यात लोकांना प्रत्यक्ष करण्यासारखं काय आहे, तर त्याला प्रत्यक्ष सहभागी लोकशाही, म्हणजे जिथे आपण राहतो, मग ते गाव असेल, शहर असेल, म्युन्सिपाल्टी असेल, तर त्या ठिकाणी लोकांना सुद्धा प्रत्यक्ष सहभाग देता यायला पाहिजे, अशी सुद्धा लोकशाहीची अपेक्षा आहे. आणि तो कसा देता येतो हे त्या मेंढा गावातल्या लोकांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्याची तरतूद खरं तर भारतीय राज्यघटनेने केलेली आहे. आता ग्रामीण भागासाठी ग्रामसभा आहे आणि ग्रामसभेच्या मार्फत तुम्ही तुमच्या गावाचा कारभार चालवायचा अशी अपेक्षा आहे. आता आपण ज्या शहरी भागात राहतो त्यात अजून ती तरतूद पुरेशा स्पष्टपणे आलेली नाही आहे. म्हणजे त्यासाठी 74वी घटना दुरुस्ती आहे, परंतु आपण ज्या गल्लीत राहतो, ज्या मोहल्ल्यात राहतो, किंवा ओनरशिप सोसायटी, आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहतो, तर तिथे आपण कसं व्यवस्थापन करू ह्याच्याबद्दल अजून स्पष्टता नाही आहे, कारण तसं तरतूद आपल्याकडे झालेलं नाही. पण निदान ग्रामीण भागात तरी लोक कशा रीतीने आपल्या गावाचं कारभार चालवू शकतील ह्याचं दिग्दर्शन त्या मेंढा गावाच्या गोष्टीतून होतं. आणि म्हणून आम्हाला ते फार महत्त्वाचं वाटलं. नाही सर, खरं तर म्हणजे तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, मात्र आपल्याजवळ वेळेची मर्यादा आहे आणि आपला उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त पुस्तकं लोकांपर्यंत, जे वाचक आहेत त्यांच्यापर्यंत पोचावे. त्यामुळे तुम्ही आज महानगरच्या निमित्ताने आमच्याशी गप्पा मारल्यात, इतरही आपल्या गप्पा झाल्यात, इतर विषयांवर, इतर पुस्तकांवर तुम्ही आज वेळ दिलात, त्यासाठी खूप आभार. आणि आम्हाला तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांच्या माध्यमातून समृद्ध करत आहात, ते तसंच सुरू राहावं यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. ज्यांच्या कादंबऱ्यांचं, लिखाणाचं आपण सगळ्यांनी अक्षरशः पारायण केलंय असे ज्येष्ठ लेखक, विचारवंत भैरप्पा यांचं नुकतंच निधन झालं.
पद्मभूषण भैरप्पांची पर्व, तंतू, आवरण, वंशवृक्ष अशी किती पुस्तकं सांगायची जी आपण सगळ्यांनी वाचली. मूळ कन्नड भाषेत लिहिलेली ही पुस्तकं आपल्यापर्यंत पोचवली ती उमा कुलकर्णी यांनी. त्यांनी याचं भाषांतर केलं. भैरप्पा खूप मोठे लेखक होतेच, ते विचारवंतही होते, पण त्यांचं मोठेपण कशात आहे हे आपल्याला उमाताईंकडनं जाणून घ्यायचं आहे. त्याविषयी सांगतायत उमा कुलकर्णी. मी उमा कुलकर्णी. भैरप्पांच्या कन्नड कादंबऱ्यांचे अनुवाद मी केलेले आहेत. भैरप्पांचे सुरुवातीच्या कादंबऱ्या जेव्हा मी अनुवादित करत होते तेव्हा मला त्या खूप भावल्या. वंशवृक्षाच्याच बाबतीत सांगायचं असेल तर त्याला कारण असं झालं की मला असं वाटलं की हे मला माहिती नसलेलं काहीतरी या कादंबरीमधून येतं आहे. कारण भारतीय परंपरेविषयी कितीतरी वाईट गोष्टी तोपर्यंत मला माहिती होत्या. परंपरेतल्या वाईट गोष्टी, काहीतरी दोष, हे सगळे माहीत होते. पण त्याचबरोबर आपल्या परंपरेत कितीतरी चांगल्या गोष्टी पण आहेत. याचा मला भैरप्पांच्या कादंबऱ्यांमधून अनुभव यायला लागला. हा प्रवास जेव्हा सुरू होता, एका पाठोपाठ एक मी त्यांच्या कादंबऱ्या अनुवादित आम्ही करत गेलो. निवडीच्या वेळेला विरूपाक्षांची पण मला मदत होत होती की कुठली अनुवादित करायची वगैरे नाही. आणि मला त्यांचं वेगळं एक भैरप्पांचं वैशिष्ट्य असं लक्षात यायला लागलं की यांच्या कादंबऱ्यांमध्ये मोठे पट तर असतातच, तो सगळा पट नीट भरून टाकेल इतकी पात्रं असतात, इतक्या जागा असतात. पण या सगळ्यासकट या लेखकाला छळणारा प्रश्न एकीकडे मानवी जीवनाविषयीचा आहे. त्यांचं स्वतःचं बालपण जे खूप कष्टात गेल्यामुळे त्यांना काही आध्यात्मिक प्रश्न पण पडलेले होते. त्यांनी आत्मकथनामध्ये त्या सगळ्याविषयी डिटेल तपशिलाने लिहिले. आणि पुढच्या काळात त्यांचा तत्त्वज्ञानाचा विषय राहिला, तो अभ्यासाचा विषय पण राहिला. त्याच्यावर त्यांनी PhD केली. आणि पुढच्या संपूर्ण लेखनामध्ये हे त्यांच्या आत झिरपलेलं तत्त्वज्ञान वेगवेगळ्या कादंबऱ्यांमधून व्यक्त होतंय असं माझ्या लक्षात आलं. 2 मोठ्या कादंबऱ्यांची उदाहरणं सांगायची तर पर्व आणि उत्तरकांड, या 2मध्ये त्यांनी कृष्ण आणि राम या आपल्या महान व्यक्तिमत्वांकडे कसं माणूस म्हणून पण बघू शकतो आणि त्यांचं मूल्यमापन करू शकतो अशा एक प्रकारचा दृष्टिकोन त्यांनी दिल्यामुळे माझा पूर्ण परंपरेकडे बघायचा दृष्टिकोन पण खूप बदलून गेला. असं आम्ही आमूलाग्र बदल घडवणारं ह्यांचं साहित्य असल्यामुळे मी एका पाठोपाठ एक अनुवाद करत गेले. त्यांना धर्म आणि जाती व्यवस्था याच्याविषयी पण खूप प्रश्न पडलेले दिसतात. त्यांचा जा ओलांडुनी ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यामध्ये त्यांनी भारतीय जाती व्यवस्थेचा उहापोह केलेला आहे. आणि त्यांच्या धर्मश्री असो, सार्थ असो किंवा पुढे आवरण असो, इथे त्यांना धर्म या विषयाचा पण प्रश्न पडलेले दिसतात. आणि त्यांनी अभ्यासातून त्यांची उत्तरं शोधायचे प्रयत्न केलेले आहेत. त्यांची प्रत्येक कादंबरी एक महाकाव्यासारखीच मला तरी वाटते. त्यामुळे मी तेव्हापासून म्हणजे सुमारे 83-84 सालापासून ते अगदी त्यांनी 18 साली लिहिलेली त्यांची उत्तरकांड ही कादंबरी, या कालखंडापर्यंत मी त्यांच्या कादंबऱ्या अनुवादित करत राहिले. जर का एखाद्या लेखकाच्या 1-2 कादंबऱ्या अनुवादित केल्या तर कंटाळा येऊ शकतो. पण वर्षानुवर्ष त्यांच्या कादंबऱ्या अनुवादित करत राहून आणि त्यांच्या संपर्कात राहून मला श्रीमंती अनुभवायला येत गेली. आणि त्यामुळेच मी हे अनुवाद वर्षानुवर्ष करत राहिले. तर भैरप्पा यांना ABP माझाच्या टीमकडूनही आदरांजली. या भागात इथेच थांबतोय. पुन्हा पुढच्या आठवड्यात नवीन लेखक, नवीन पुस्तकांसह भेटूच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.